श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. देवाचा आशीर्वादाने दिवसाची सुरुवात केली बरं का. देवपूजा झाली. बाजारातून एक मोठं वांगं आणून ठेवलं होतं आणि त्याचं भरीत मला तरी काही छान करायला जमत नाही, पण नेहमीप्रमाणे दादांनी खूप छान असं भरीत त्याचं बनवलं आणि मस्त तडका दिला. आज सकाळी ना खूप छान अशी गोष्ट झाली. एक छोटंसं वासरू आलं होतं आणि काल भोगीचा प्रसाद होता, नैवेद्य देवाला दाखवलेला, तर तो गाईला द्यायचा होता आणि पटकन पळत जाऊन मी ते वासरूला दिलं. तिथे एक मस्त डॉगी आला होता, तर त्याला मी दूध दिलं आणि गटागटा त्यानं खूप छान दूध पिलं. मला इतकं भारी वाटलं ना, खरंच खूप समाधान मिळालं. हातातलं काम टाकून मी पळत पळत गेले त्यांना दोघांना नैवेद्य देण्यासाठी. बाजरीची भाकरी भाजी होती ती गाईला दिलं आणि दूध होतं ते एक छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि डॉगीला दिलं. खूप छान मस्त प्यायला तो. आणि दुसरा एक डॉगी तिथे आला होता, पण त्याला नंतर मी पाव दिला, कारण चपाती काही घरामध्ये नव्हती. काल भाकरी केली होती, एकच चपाती होती, तर ती आदल्या दिवशी संपली होती. त्यामुळे चपातीच्या डब्यामध्ये काही शिल्लक नव्हतं, म्हणून मला खूप वाईट वाटलं. मग मी काय केलं, घरामध्ये पाव होते शिल्लक, म्हटलं बरं झालं हे तरी आहेत. मग ते डॉगींना तिथे झोपला होता, मग त्याला जाऊन मी पुन्हा पाव दिले. खाल्ला तो आणि खूप छान असं बघत होता टकलं, मला काहीतरी देतात का, कारण आपल्या आजूबाजूला निरागस जीव असतात ना, आणि त्यांनाही तसं दुसरं कोणी नसतं आपल्याशिवाय. तर आपण थोडीशी दया आणि माणुसकी दाखवली की ते नक्कीच आपल्यावर प्रेम करतात आणि नेहमीच त्याची जाण ठेवतात. काल भोगी झाली, तर दुधाची रतीब जिथे लावली ना, तिथून मी ते ऊसाचे एक काठी आणली बघा, तर ते पूजा करण्यासाठी. बाजारातून वगैरे मी काय आणले नव्हतं आणि ती पूजा वगैरे कशी करतात मला काय फारसं माहीत नाही. शेजारचे एक काकू आहेत, त्यांना मी विचारलं, कारण कधी आम्ही केली नाही ही पूजा. म्हटलं करूया. मग त्याने कसं करायचं ते सांगितले, त्या पद्धतीने करूया म्हटलं. आणि घरातनं पसारा झाला होता थोडाफार, आणि बरेच दिवस आमचा दोघींचा चालला होता विचार काढायचा. तर टेबलच्या तिथे खूप सारं सामान झालं होतं, पसारा पडला होता. आणि नारळ जे आहे ते झाडाचे काढून आणले होते आणि ते सुकून तिथेच राहिलेले आहेत, वाळलेले तसे आणले तेव्हा ते काही फारसे ओलसर नव्हते, पाणी नव्हतंच त्यामध्ये, सुकलेला नारळ होता, त्यामुळे ठेवून दिलेला होता. आणि ते फोडून आता त्यातलं खोबरं बाजूला काढलं बघा. दूध आणायला गेले होते जिथे रतीब लावले गवळ्यांच्या, तिथून दूध घेऊन आले. गाळून घेते परत एकदा, तिथे त्याने गाळलेलं असतंच, पण तरी देखील बारीक असा कचरा वगैरे त्यामध्ये शिल्लक राहिलेलं असतं, त्यामुळे गाळून वगैरे दूध काढलं. आणि तसं थोडंसं दूध मी आता काढून ठेवते फ्रीजमध्ये. तर ते कशासाठी, तर देवाचा अभिषेक वगैरे करून देवपूजा करत असते आणि अभिषेक करताना आपल्याला कच्चं दूध लागतं, त्यासाठी मी वाटीमध्ये थोडंसं दूध काढून ठेवत असते आणल्यानंतर. सकाळचा चहा नाश्ता वगैरे झाला होता आणि किचनमध्ये पसारा आणि भांडी पडली होती, घासून घ्यायची. आणि दूध आता तापवायला ठेवले आणि दुधावर लक्ष ठेवून तसं सोबत भांडी घासून सगळं किचन ओटा वगैरे सगळा साफ करून घेतला. तर चला, हा